नमस्कार. आत्ता जी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक कालच त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध आणलेले आहेत. आपण काही मुद्द्यांचा परामर्श या ठिकाणी करणार आहोत. ही मुंबई आणि ठाणे या भागातली एक सहकारी बँक आहे. खूप जुनी आहे आणि गोव्यात पण मला वाटतं त्याची शाखा आहे. मुख्यतः जॉर्ज फर्नांडिस, रणजित भानू या मंडळींनी आणि समाजवादी चळवळीतल्या अनेकांनी या बँकेला नावारूपाला आणलेलं आहे. त्यामुळे अनेक ठेवीदार हे कामगार आहेत, कामगारांचे नेते आहेत, त्यांच्या संस्था आहेत आणि पश्चिम उपनगरामध्ये या समाजी चळवळीची जे काही अनेक संस्था आहेत त्यांची पण फार मोठी खाती या ठिकाणी आहेत. आता ही बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेक्शन 35 अन्वये प्रशासकाच्या अंडर आणलेली आहे. सध्या त्याचे एक प्रमुख प्रशासक नव्हे, संचालक मनातले प्रतिनिधी म्हणजे राम कदम हे पण आहेत. अर्थात सर्वांना माहिती आहे ते भाजपशी संबंधित आहेत. पण हा प्रवास समाजवाद्यांकडून भाजपपर्यंत ह्या बँकेचा झालेला आहे आणि ही बँक आत्ता सेक्शन 35 अन्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रशासकाच्या अंडर आणलेली आहे. आता मुद्दा नंबर दुसरा, बुडीत कर्ज, बुडीत गुंतवणुका याच्या वसुलीकरता प्रशासक काम करत राहतील. त्याचं काय होईल हे RBIला प्रशासकांना एक नोट द्यावी लागेल. आता मुद्दा नंबर 3, ठेवीदारांनी काय करावं. ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत. ते 0 रुपयापासून ते 5 लाखापर्यंत हा एक टप्पा. 5 लाखाच्या वरती 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी अनेक संस्थांचे असू शकतात आहेत. ही झाली वस्तुस्थिती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याच्यावरती निर्बंध काढले तर बुडीत खाती आणि गुंतवणुकी याच्यातून बँकेचे व्यवहार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे बँक चालू ठेवण्याला ही बँक सक्षम नाही आहे आणि म्हणून पहिल्यांदा हे सगळे रेशो जर ॲडजस्ट करायचे असतील तर वसूल होणे आवश्यक आहे. म्हणून प्रशासक आला आहे. 6 महिन्याचा कालावधी त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते आम्ही लायसन विड्रॉ करत नाही आहोत, पण 6 महिने निर्बंध राहतील. आता चौथा मुद्दा, ठेवीदारांसाठी त्यांनी काय सांगितलं आहे, आम्ही तुम्हाला 5 लाखापर्यंतचे पैसे देतो. 5 लाखापर्यंत पैसे देतो हे मला असं वाटतं प्रथमच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कालच्या नोटिफिकेशनद्वारे जाहीर झालेलं आहे. वस्तुतः यापूर्वी ज्या बँका अशा तऱ्हेने प्रशासकाच्या अंडर आल्या तेव्हा 5 किंवा 10,000च्या पलीकडे काही मिळत नसेत. पंजाब आणि महाराष्ट्राच्या वेळेस 25,000 ते 1 लाखापर्यंत रक्कम मिळाली. अंतिमतः ती बँक टेकओव्हर करण्यात आली युनिटी फायनान्स बँकेकडून. हे आपण 2019 नंतर बघितलं. प्रत्यक्षात ती बँक 2022-23 नंतर युनिटी फायनान्सकडे गेली. आता मुद्दा नंबर 6, ठेवीदारांना जेव्हा आपण 5 लाखापर्यंत देऊ असं जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतं तेव्हा ह्याच्यावरती कायदा काय म्हणतो. कायदा असं म्हणतो, कायदा ऑगस्ट 21मध्ये निर्माण झाला. मूळ कायदा काय आहे, डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही 1961 साली भारत सरकारने याच्याविषयी संसदेत कायदा केला आणि बुडणाऱ्या बँकांमधल्या ठेवीदारांना एक दिलासा मिळावा म्हणून क्लॉज नंबर 16मध्ये असं म्हटलं, बँक बुडली तर सगळे पैसे मिळतील. पण क्लॉज 17मध्ये असं म्हटलं, आम्ही 10,000पर्यंतची इन्शुरन्स रक्कम देऊ, नंतर 20,000, नंतर 40,000. बँक ऑफ कराड हर्षदच्या कालखंडात बुडली तेव्हा त्याची रक्कम 1993मध्ये 1 लाख झाली. पंजाब आणि महाराष्ट्राचं संकट उभं राहिलं तेव्हा त्याची रक्कम 5 लाख झाली. प्रत्यक्षात 5 लाख हा कायदा 21मध्ये आला, पण तत्पूर्वी 2020मध्ये जेव्हा घोषणाच फक्त सरकार करत होतं त्यावेळेस करोना काळात CKB बँक पहिली बुडली. त्या ठिकाणी 5 लाख मुंबईच्या हायकोर्टातून न्यायमूर्ती काथावाला यांच्या ऑर्डरमुळे CKBच्या लोकांना 5 लाख मिळू लागले. हा एक मुद्दा लक्षात घ्या. मग कायदा ऑगस्ट 21मध्ये झाला. हा पुढचा मुद्दा. आता आपण मुद्दा नंबर 7व्यामध्ये जाऊ. या ठिकाणी जर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या लोकांना आत्ता तुम्हाला आम्ही देतो असं जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते, म्हणजे याचा अर्थ असा की ऑगस्ट 21मध्ये लिक्विडेशन झाल्यानंतर 90 दिवसात देतो असं म्हणणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता आम्ही आत्ता देतो असं जेव्हा सांगते DICC मार्फत,
तेव्हा त्याचा तपशील अजूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्पष्ट झालेला नाही. बघू स्पष्टता काय येते ती. पण 5 लाख मिळतील हे त्यांनी जाहीर केल्यामुळे आपण 8व्या मुद्द्याकडे जाऊ. अचानक असं काही मिळणार नाही. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखानिहाय सर्व ठेवीदारांनी एकजुटीने एकत्र यायला पाहिजे. त्या व्हॉट्सॲपमध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून लोक एकवटत आहेत. मग ते ठाणे शाखा असेल, गोरेगाव शाखा असेल, नरिमन पॉईंट असेल, फोर्ट असेल, किंवा तुमची दादर असेल, किंवा गुरगाव असेल, लोअर परळ असेल, किंवा अंधेरी असेल, जिथे जिथे शाखा आहे त्या सर्वांनी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एकत्र यावं. या सर्वांचं आपण एक सशक्त आंदोलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एकूणच धोरणाविरुद्ध करू शकतो. ठेवीदारांना पैसे कसे मिळतील हाच खरा अग्रक्रमाचा प्रश्न आहे. आणि आत्ता जर RBI असं म्हणत असेल की आम्ही 5 लाख देतो, तर ते कसे मिळवायचे याकरता एक योजना आखायला लागेल. कायदा एक विशिष्ट गोष्ट म्हणतो आहे, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते आम्ही लायसन तर विड्रॉ नाही केलं. लायसन विड्रॉ झाल्याशिवाय, लिक्विडेशन झाल्याशिवाय 5 लाख मिळणं हे आत्ता तरी कायद्यांमध्ये लिहिलेलं नाही, पण RBIने म्हटलेलं आहे. मग आपण ह्या 5 लाखाला कसं मिळवता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करणं, याकरता मला असं वाटतं मी हा खुलासा करणं आवश्यक आहे. कारण CKB बँकेतले 5 लाख पहिल्यांदा मी मुंबईच्या न्यायालयात जेव्हा एक अर्ज केला होता, रिट पिटिशन केलं, त्याच्या उत्तरामध्ये ऑगस्ट 20मध्ये मिळाले. ऑगस्ट 21पर्यंत अनेकांचे अर्ज कोर्टात घेऊन गेलो, तेव्हा ऑगस्ट 21ला या कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि 150तून जास्त कोऑपरेटिव्ह बँकांना भारतभर 5 लाखापर्यंतची रक्कम मिळालेली आहे.